नमस्कार, अश्विनीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून स्वागत। आणि आज आपण मस्त असे आंब्याच्या रसातील उकडीचे मोदक कसे बनवायचे ते बघणार आहोत। आता आंब्याचा सीझन आहे आणि या सीझनमध्ये एकदा तरी हे मोदक व्हायलाच पाहिजेत। खायला खूप टेस्टी लागतात आणि बनवायला सुद्धा खूप सोपे आहेत। आता त्यासाठी सगळ्यात आधी आपण सारण तयार करूयात। त्यासाठी एक पॅन गरम करायला ठेवलाय। त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घ्यायचे। आता यामध्ये घालूयात आपण खसखस आणि सोबतच थोडे ड्रायफ्रूट्स। हे थोडंसं आपण तुपामध्ये परतून घेऊयात। आता खसखस आणि सुकामेवा मिनिटभर परतून घेतलाय। त्यामध्ये आपण नारळ घालूयात। तर हे फ्रेश नारळ घेतले, खवलेलं घेतलेलं आहे आणि आपल्या ज्या रोजच्या वाट्या असतात आमटीसाठी वापरतो त्या वाटीने मोजून 2 वाट्या एवढं घेतले। आता याला अगोदर असंच मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे। आता यामध्ये गूळ घालायचा आहे। 2 वाट्या या वाटीने मोजून नारळाचा चव घेतलाय, तर पाऊण वाटी एवढा गूळ घालूयात यामध्ये। कमी फ्लेमवरती त्याला मिक्स करून घ्यायचे आणि गूळ पूर्ण वितळेपर्यंत याला कमीच फ्लेमवरती ठेवायचं, आपल्याला हलवत राहायचे। मोठी फ्लेम जर केली तर काय होतं, बऱ्याचदा गूळ आहे ना पटकन जळतो आणि मग सारणाला चव तेवढी चांगली लागत नाही। आता यातला गूळ पूर्ण विरघळलेला आहे। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि यामध्ये आपल्याला आंब्याचा रस घालायचा आहे। आता ज्या वाटीने आपण बाकीचं साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून इथे पाऊण वाटी एवढा आंब्याचा रस घेतलाय। आता आंब्याचा रस कसा तयार केला, तर आंबे फक्त त्यातला पल्प काढून घेतला आणि मिक्सरला फिरवून घेतलं। त्यामध्ये पाणी, दूध किंवा काही साखर काहीच घातलेलं नाही आहे। आता याला कमी फ्लेमवरतीच आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये मी वेलची पावडर घालते आणि व्यवस्थित याला मिक्स करून घेते। आता गुळाचं जे प्रमाण आहे, तर आंबा किती गोड आहे किंवा आंबट आहे त्यानुसार कमी जास्तही लागू शकतं। आता इथे मी घेतलेला जो आंबा आहे तो व्यवस्थित गोड आहे, त्यामुळं गुळाचं प्रमाण मी कमी वापरलेलं आहे। आता जर आंबा गोड नसेल, आंबट असेल तर गुळाचं प्रमाण वाढवू शकता। आता यामुळे रंग बघू शकता, एकदम मस्त दिसतोय। आंबा जेवढा चांगला असेल तेवढ्याला रंग छान येतो। फ्लेम एकदम कमी ठेवायची आपल्याला, मोठी फ्लेम अजिबात करायची नाही। थोडंसं परतून घ्यायचं आहे, फार जास्तही वेळ लागत नाही। हे जर तुम्ही खूपच जास्त वेळ परतून घेतलं तर गार झाल्यानंतर हे जे मिश्रण आहे बऱ्याचदा खूप कडक होतं, चिवट होतं, ते खाताना चांगलंही लागत नाही। त्यामुळे खूप जास्तही परतू नका। आता सारण बघू शकता व्यवस्थित झाले, खूप जास्त घट्टही नाही झालेलं आणि खूपच पातळही नाही, एकदम परफेक्ट झालेले। गॅस बंद केलाय। आता हे आपल्याला गार होण्यासाठी बाजूला ठेवायचे आणि मोदकासाठी जी आपल्याला उकड काढायची ते करून घेऊयात। आता मोदकाची उकड काढण्यासाठी इथे कढई घेतली मी। जाड भांडे घ्यायचं, त्यामध्ये घेऊयात पाणी। ज्या वाटीने आपण बाकीचं साहित्य मोजून घेणार आहोत त्याच वाटीने मोजून पाणी घ्यायचं। 1 वाटी पाणी घेतलंय, त्यामध्ये आपल्याला 1 वाटी एवढाच आंब्याचा रस घालायचा। याला मिसळून घेऊयात व्यवस्थित। यामध्ये घालूयात थोडंसं तूप, थोडी साखर घालायची, साधारण 1 पोहे खाण्याचा चमचा आणि थोडंसं मीठ घालायचं। आता हे गरम होऊ देऊयात। याला एक उकळी येऊ द्यायची आपल्याला। आता हे जे आपण प्रमाण घेतलेलं आहे, आपण 2 वाट्या एवढं पीठ घेणार आहोत, तर त्यासाठीच आहे। आता आंब्याचा रस जर खूपच जास्त घट्ट असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता, 2-3 चमचे पाणी जास्त घ्यायचं। रस जर थोडासा पातळ असेल तर मग 1 वाटी एवढं घ्यायचं। आता याला उकळी आलेली आहे। उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची। फ्लेम कमी केली, त्यामध्ये आपण हे पीठ घालूया। 2 वाट्या एवढं तांदळाचं पीठ घेतलं, मिक्स करून घ्यायचे आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एकदम कमी फ्लेमवरती याला एक 8 ते 10 मिनटं असंच ठेवायचं। गॅसची फ्लेम आपल्याला 10 मिनटं नाही ठेवायची, 2-3 मिनटं चालू ठेवायची। 2-3 मिनटानंतर गॅसची फ्लेम बंद करूयात आणि हे फक्त असंच झाकण आपल्याला 10-12 मिनटं काढायचं नाही, असंच ठेवायचं आहे। 2-3 मिनटं झालेत, गॅस बंद करायचा आहे आणि हे 10 मिनटं आता असंच ठेवूयात। आता 10 मिनटं झालेले आहेत।
आपल्याला ही उकड काढून घ्यायची. गरम असतानाच याला चांगलं आपल्याला मळवून घ्यायचं आहे. आता हे खूप गरम आहे. सुरुवातीला एखादं वाटी किंवा फुलपात्र घ्यायचं आणि त्याने असं मळवून घ्यायचं आहे. जेवढं हे आपण चांगलं मळवून घेऊ तेवढे मोदक छान होतात. त्यामुळे याला गरम असताना असं फास्ट व्यवस्थित मळवून घ्यायचं आहे. आणि यासाठी तांदूळसुद्धा म्हणजे आपण जे तांदळाचं पीठ वापरले ते सुद्धा चांगलंच वापरायचे. थोडंसं चिकट असणारं जे सुवासिक असतं म्हणजे इंद्रायणी तांदूळ असेल, आंबेमोहर तांदूळ असेल, याचं मिक्स पीठ खूप छान राहतं यासाठी. बघा अशा पद्धतीने याला मी मळवून घेते. मळून एकदम छान मऊसूत असा याचा गोळा तयार व्हायला हवा. आता हे हाताने थोडंसं मऊ करून घेते. बघा याला रंग एवढा मस्त दिसतोय. जेवढं तुम्ही याला छान मळवून घ्याल तेवढं पीठ तर छान होतं. पण आंबा पण जेवढा चांगला असेल व्यवस्थित पिकलेला किंवा त्याला रंग जेवढा छान असेल ना तेवढं याला रंग छान येतो. त्यामुळे यामध्ये कुठलाही फूड कलर किंवा दुसरं काहीच घालण्याची गरज पडत नाही. बघा आता आपली मोदकाची उकड एकदम मस्त झाली. पीठ छान असंच व्हायला हवं म्हणजे मोदक छान होतात. बघा आता आपलं पीठही तयार आहे. सारणसुद्धा पूर्णपणे गार झालेलं आहे. आता याचे आपण मोदक तयार करायला घेऊयात. आता यातला छोटासा गोळा घ्यायचा आपल्याला पिठाचा आणि त्याची आपल्याला अशी पारी तयार करून घ्यायची आहे. हाताला थोडंसं मी पाणी लावून घेते आणि अशा पद्धतीने याची पारी तयार करते. आता पारी तुम्ही लाटूनसुद्धा तयार करून घेऊ शकता आणि हे मोदक तुम्ही साच्यामध्ये सुद्धा बनवू शकता. हाताला पाणी किंवा पीठ काहीही लावू शकता. जेवढी पारी व्यवस्थित होईल, मोदकाला कळ्या व्यवस्थित पाडता येतात. अशा प्रकारे जेवढ्या जवळजवळ आपल्याला याला कळ्या पाडता येतील तेवढ्या जवळजवळ पाडून घ्यायच्यात. आणि आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. आता अशा प्रकारे बघा एकाच डायरेक्शनने याला फिरवत जायचं आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे. बघा एकदम मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे. आणि याच पद्धतीने आता सगळे मोदक आपल्याला तयार करून घ्यायचे. आता काय करायचं आपल्याला, हा जो मोदक आहे तयार करून घेतलेला तो पाण्यामध्ये बुडवायचा आणि ज्या भांड्यामध्ये आपल्याला मोदक स्टीम करायचे पाण्यामध्ये बुडवून मगच आपल्याला त्या भांड्यामध्ये ठेवायचं आहे आणि यावरती पुन्हा झाकण ठेवायचं आहे. अशाच प्रकारे आपण सगळे मोदक इथे तयार करून घेणार आहोत. अजून एक मोदक मी तुम्हाला बनवून दाखवते. या पारीला मी थोडंसं पिठाला तांदळाची कोरडीची पिठी असते ती लावून घेतली. अशा प्रकारे पारी तयार करून घ्यायची. पारी पातळच बनवायची म्हणजे मोदक छान होतात, खायलाही छान लागतात. बघा अशा पद्धतीने पारी तयार करून घेतली. आता याला कळ्या पाडून घेऊयात. कळ्या पाडून झाल्या यामध्ये सारण भरायचं. सारण भरपूर घालायचं म्हणजे मोदक खायला छान लागतात. पारी पातळ असेल, सारण भरपूर असेल तर मोदक खूप छान लागतात, खायला चविष्ट लागतात. आणि अशा पद्धतीने याला आता बंद करून घ्यायचं आहे. बघा एकदम मस्त मोदक इथे आपला तयार झालेला आहे. हाही मोदक आपल्याला पाण्यामध्ये बुडवायचा आणि नंतर या भांड्यामध्ये ठेवायचा. आता इथे काही मोदक मी तयार करून घेतलेत, जेवढे या स्टीमरमध्ये स्टीम करता येतील तेवढे. आता याला मी स्टीम करून घेणार आहे आणि तोपर्यंत बाकीचे मोदक तयार करून घेणार आहे. आता इथे मी स्टीमरमध्ये आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं होतं. त्यावरती आपण हे भांडं ठेवूयात आणि मोठ्या फ्लेमवरती फक्त 10 ते 11 मिनटं याला आपण स्टीम करून घेऊयात. आता इथे काही मोदक मी या पद्धतीने साच्याने तयार करून घेतलेले आहेत. केशर लावून घेते. आता हे मोदक तयार आहेत आणि आपण जे स्टीम करायला ठेवलेले मोदक होते ते सुद्धा स्टीम झालेले. आता ते मोदक मी काढून घेणार आहे आणि हे मोदक स्टीम करून घेणार आहे. तर इथे मी सगळे मोदक उकडून घेतलेले आहेत आणि आपण जे साहित्य घेतलं होतं तेवढ्यामध्ये आपले 19 मोदक तयार झालेत. आता आकार जर थोडासा लहान घेतला तर 21 मोदक एवढ्या साहित्यामध्ये आपले तयार होतात. एकदम मस्त झालेत, मऊसूत आहेत आणि खायला खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा.